जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, कृषी उद्योजक आणि ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने शिरसोली येथे दिनांक 6 जून रोजी विशेष कृषी ऋण आउटरीच कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय बँकेच्या देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व 43 शाखांमध्ये एकाच वेळी हा कर्ज मेळावा पार पडला. या मोहिमेचा मुख्य मध्यवर्ती कार्यक्रम जळगावजवळील शिरसोली येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक पुरुषोत्तम मीणा, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांच्यासह नाबार्ड आणि इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. जिल्ह्याचा वार्षिक पत आराखडा पूर्ण करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या कॅम्पमध्ये पात्र आवेदकांच्या प्रस्तावांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन तसेच कृषी पायाभूत सुविधा आणि पीएमएफएमई योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या पतपुरवठ्याला मंजुरी देण्यात आली. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिला स्वयंसहाय्यता समूहांचे वित्तपोषण हे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले. शिरसोली येथील कार्यक्रमात महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कृषी विभागाच्या वतीनेही शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन बँकिंग सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. करताना सुद्धा आपण शेतीपूरक उद्योगाकडे वळवावं आणि शेती अधिक पशुधन अधिक इतर फळबाग लागवड आणि ह्या बाबीला घटक घेऊन आपण कृषीपूरक उद्योगाच्या अनुषंगाने शासनाच्या उपलब्ध असलेल्या प्रक्रियेच्या योजना यांचा लाभ घ्यावा आणि आपल्याला कृषी आधारित कुठल्याही प्रकारचा व्यवसाय उभारणी करायचा असेल तर शासनाच्या पीएमएफएमई योजनेचा लाभ घेऊन आपण बँकेमार्फत कर्ज मंजूर घेऊन बँकेच्या योजनांचा आणि आपल्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला कृषी आधारित मालावर प्रक्रिया करून आपलं स्वतःचं एक प्रॉडक्ट करावं आणि अशा शिबिरांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त आपल्या कृषीपूरक उद्योग उभारणी करावी आणि याच्यासाठी बँकेचं सहाय्य सुद्धा उपलब्ध आहे, त्याचा सुद्धा एक लाभ घ्या. सेंट्रल बैंक का आउटरीच प्रोग्राम पूरे इंडिया भर में बनाया जा रहा है और ये सौभाग्य है मेरा कि मुझे आज जलगांव में आने का मौका मिला. यहाँ की जो उपस्थिति देखी, कस्टमरों की जागरूकता देखी, लोगों को एसएचजी के प्रति जो जागरूकता है मुझे बहुत बढ़िया लगा. जितनी उम्मीद नहीं थी, जितनी उम्मीद से ज्यादा हमारे यहाँ पे लोग आए हैं. सेंट्रल बैंक हमेशा 115 साल से सभी ग्राहकों के लिए अलग अलग योजनाओं के साथ में हम लोग सेवा करने के लिए तैयार है. अभी यहाँ का जो आउटरीच प्रोग्राम है इसमें करीबन 32 करोड़ रुपए अलग अलग योजनाओं में बांटे गए हैं और मुझे बड़े खुशी हुई है कि देख करके कि यहाँ पे काफी महिलाओं की काफी अच्छी गैदरिंग हुई है. सर, क्या मेन मोटिव है इसके पीछे कि ये इतना बड़ा प्रोग्राम पूरे इंडिया में हो रहा है? सर, एक्चुअली हमारे जो नए एमडी सर आए थे उनका ये कहना है कि आप कस्टमर बैंक में तो आते हैं लेकिन कभी कभी मौका ये आपको भी देना चाहिए कि कस्टमर के घर पे जाकर के आप उनके करें. तो हमने ये गाँव में अलग अलग जगह पे आउटरीच प्रोग्राम रखा है. इसका ये उद्देश्य है कि हम लोग बैंक ग्राहकों के पास जाएं और वहाँ पे उनको कोई बिना किसी फॉर्मेलिटी के डायरेक्ट इंटरेक्ट करें. यही हमारा मकसद है कि ज्यादा से ज्यादा बैंकिंग सुविधाएं अपने ग्राहकों को दे सके. क्या लगता है सर, ये पूरे माध्यम से बहुत सारे उद्योजक नए निर्माण हो सकते हैं कृषि विभाग में? बिल्कुल सर, हमारा बैंक तो शुरू से ही कृषि के प्रति अलग अलग स्कीम लेके आए हैं. जितनी भी गवर्नमेंट की योजनाएं, अलग अलग राज्यों की योजनाएं हैं, इसमें तत्परता से बैंक खड़ा हुआ है और अलग अलग योजनाओं में हमारी अलग अलग प्रोडक्ट भी है. अलग अलग केसीसी के लिए है, गोल्ड लोन एग्रीकल्चर के लिए है, एआईएफ के लिए है, पीएमएफएमई के लिए है, इन्वेस्टमेंट क्रेडिट के लिए है. अलग अलग योजनाओं के माध्यम से किसानों को, जागरूक महिलाओं को, सबको हम लोग बैंकिंग सुविधा उपलब्ध कराते हैं. एकंदरीत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा प्रशासनाचा हा संयुक्त प्रयत्न जळगावच्या समृद्ध आणि प्रगत ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही. टीम आवाज मराठी, शिरसोली, जळगाव.